नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महामित्र पॅटर्न सीड कंपनीचा प्रतिनिधी. माझं नाव राजीव पवार. शेतकरी बंधूंनो, आपण आज एक व्हिडिओ बनवत आहे. या व्हिडिओचा दृष्टिकोन म्हणजे असा मित्रांनो, की जे काही न्यूट्रिशनची डिफिशियन्सी असते पिकाला, मिरच्या पिकाला, ती पूर्णपणे कशी भरून निघलेली आहे. आणि भाऊंचं जे काही आपलं 77 जे काही पॅटर्न सीड कंपनीचं जे काही आपलं DF वगैरे वापरलेले आहे, तर त्याच्यामुळे आपले जे काही फायदे झालेले ते आपल्याला थोडक्यामध्ये आपले भाऊ सांगणार आहेत. सर्वप्रथम आपण त्यांचं नाव आणि नंबर जाणून घेऊ. भाऊ नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? सागर खेकाळे. बरं, मोबाईल नंबर? 93593244. बरं, आपलं गाव कोणतं आहे? प्रल्हादपूर, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी माझा नंबर आहे 8698521383. मित्रांनो, या ठिकाणी भाऊंनी 77 हे DF वापरलेलं आहे. वापरल्याच्या नंतर जो काही शेतकरी बंधूंचे एक जे काही रिझल्ट आपण दाखवतो, ते प्रत्यक्षामध्ये कसं रिझल्ट आलं पाहिजे ते आपण तुम्हाला दाखवू. मित्रांनो, हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जे काही आपला हा मिरचीचा प्लॉट आहे, या मिरचीच्या प्लॉटला फ्लॉवरिंग जे काही स्टेज असते, फ्लॉवरिंगची स्टेज पण पूर्णपणे या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि जे काही समजा पानाचे रफनेस पण असतो, पानाची जाडी असते, पानाचा जो काही काळोखी असते, जे काही शिरा असतात, हे शिरा पूर्णपणे दबत चाललेले आणि या ठिकाणी मायक्रोन्यूट्रिएंटची डिफिशियन्सी पूर्णपणे भरून निघलेली. मित्रांनो, या ठिकाणी सागर भाऊ तुम्ही थोडक्यामध्ये सांगितलं, तर या ठिकाणी जे काही आपले सिल्लोड तालुक्यामधले जे काही शेतकरी बंधू असतील, भोकरदन तालुक्यामधले काही शेतकरी बंधू असतील, त्यांना तुम्ही काय सध्या देऊ शकता या DF विषयी? DF वापरण्यायोग्य वाटते का तुमच्या? पण या ठिकाणी तुम्हाला 100% रिझल्ट आलेले. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी नियोजन चांगलं केलेलं आहे आपल्या शेतकरी बंधूंनी. तर जे काही आपलं व्हायरस असतो, व्हायरस पण खूप काही प्रमाणामध्ये कमी आहे या ठिकाणी. तुम्ही सागर भाऊ, तुमचं किती क्षेत्र आहे पूर्ण? पूर्ण 1.5 एकर क्षेत्र आहे आमचं. 1.5 एकर मध्ये तुम्हाला चांगलं एक असं वाटलं की तुमचं प्लॉट एक व्यवस्थित आहे आपल्या भोकरदन तालुक्यामध्ये जर कधी विचार केला तर? साईडचे काही बरेच काही प्लॉट आहे, साईडचे त्या प्लॉट वरती व्हायरस वगैरे आलेले या ठिकाणी. सागर भाऊ, तुम्ही थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.